नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। फलटणमध्ये मेळाव्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती आहे। माजिद मेमन यांची पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी। टीएमसीला सोडून आता माजिद मेमन यांचा पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, तर बिनशर्त शरद पवारांकडे परतलाय, अशी माहिती दिली आहे। नंदुरबारमधील 6 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या काँग्रेसकडून मुलाखती। काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी घेतल्यात मुलाखती। जळगावच्या पारोळा, एरंडोल आणि चाळीसगाव या मतदारसंघांच्या जागेवरून ठाकरे गट आणि पवार गटामध्ये जुंपली। तिन्ही मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केलाय, तर तिन्ही जागा आमच्याच आहेत, पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवींचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा। पदाचा राजीनामा दिला आणि मात्र या आता पक्षाचा राजीनामा आपण दिलेला नाहीये, पाडवींचं हे वक्तव्य आहे। राज ठाकरेंची पुण्यात 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांच्या मालिका सुरू आहेत। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये महायुतीची आरक्षण बचाव रॅली। आमदार नितेश राणेंचाही सहभाग। राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याविरोधात रॅली। माढ्यातून लढण्यावर अभिजित पाटील ठाम, माझ्यासाठी सर्व पर्याय खुले, सध्या अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी, अभिजित पाटलांची माहिती। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव निश्चितपणे असेल, भाजपच्या जिंतूर सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचं हे वक्तव्य आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील एक तरी जागा मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही। चिपळूण संगमेश्वर जागेसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस आग्रही। काँग्रेसकडून सोनलक्ष्मी घाग यांचं नाव आघाडीवर। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघ यादीत प्रचंड घोळ झालाय आणि 15,000 दुबार मतदार तर 18,000 बोगस मतदार आढळलेले आहेत। मनसे नेते गजानन काळे यांचा आरोप आहे। पूजा खेडकरवरील कारवाईवरून दिलीप खेडकर यांचा आरोप आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं आणि प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास झाल्याचं वक्तव्य। MRS पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता। परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या 288 जागा लढणार, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचं वक्तव्य। नागपूरच्या बहुचर्चित डबल डेकर उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण। 5 किलोमीटर अंतराचा ब्रिज नागपूरकरांच्या सेवेत। साताराच्या दहिवडीमधील शिवसंवाद यात्रेचा सूत्रसंचालकांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या रंगली। जयंत पाटलांकडून निवेदकाच्या गुलाबी जॅकेटचं कौतुक करण्यात आलंय। मोहोळमधील शिंदेगडाचे नेते नागेश वनकळसे आणि यांनी घेतली पवारांची भेट। उद्धव ठाकरेंची देखील घेतली भेट। नागेश यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे। शिक्षकांच्या प्रश्नावरून मनसे नेते संदीप देशपांडेंकडून पालिका आयुक्तांची भेट। मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली आहे। लक्ष्मण हाकेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट। भेटीमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती। तीर्थदर्शनाची विदर्भातली पहिली ट्रेन भंडारामधून अयोध्येला रवाना। 3 विधानसभेमधील 800 भाविकांचा जत्था निघालाय, तर राज्य शासनाची वृद्धांसाठी तीर्थदर्शन योजना। ठाकरे गटाचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंना तडीपारीची नोटीस देण्यात आली, तर माझ्यावर राजकीय हेतूनं कारवाई करण्यात येत आहे, गिऱ्हेंचं वक्तव्य। नैना प्रकल्पाविरोधात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटलांचं ठिय्या आंदोलन। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। पेसा कायद्याअंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी शिवनेरी किल्ल्यावरून उड्या मारण्याचा प्रयत्न। पोलिसांनी उड्या मारण्यापासून आंदोलकांना अडवलं। पुण्यात भाजपचं चंद्रपूरच्या काँग्रेस युवा अध्यक्षाविरोधात आंदोलन। काँग्रेस युवा अध्यक्षानं मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। साताऱ्याच्या कराडमध्ये महिला अत्याचाराविरोधात नागरिकांचा जनजागरण रॅली काढत मेळावा। मेळाव्यामध्ये उपविभागीय पोलीस आयुक्तांकडून मार्गदर्शन। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गोंधळ। धाराशिवच्या तुळजापूरमधील सिंदफळ येथील कार्यक्रमादरम्यान गोंधळ। रत्नागिरीच्या दापोलीत माकडांचा उपद्रव वाढलाय। माकडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी दापोलीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। MPSCकडून कृषी विभागात शिफारस झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीसाठी सरकारची टाळाटाळ। विद्यार्थी आक्रमक। आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन।
नाशिकमध्ये रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याकडून पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनावणे हे जखमी झालेत। पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अमरावतीमधील वडिलांकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 16 वर्षीय पीडित गर्भवती राहिल्यानं घटना उघडकीस आली आहे। तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार समोर आला। अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षांवर अज्ञातांकडून हल्ला, धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू।